दसरा मेळावा पार पडणार आहे तर शिवाजी पार्क इथे उद्धव गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे। दरम्यान शिवाजी पार्क भरण्यासाठी उद्धव गट कामाला लागलाय। उद्धव यांचा मेळावा यशस्वी करण्याचे कार्यकर्त्यांचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत। आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा तर दर वर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर उद्धव गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे। गेल्या वर्षीपासून शिवसेनेचे 2 मेळावे भरतायत। त्यावेळेस उद्धव ठाकरे यावेळेस नक्की काय म्हणणार, उद्धव ठाकरे कुणावर निशाणा साधणार, उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान शिवाजी पार्कवर कार्यकर्त्यांची गर्दी व्हायला आता सुरुवात होईल। काही तासांवरच हे दोन्ही मेळावे येऊन ठेपलेले आहेत। काही तासांमध्ये मेळाव्याला सुरुवात होणार आहे। शिवाजी पार्क भरण्यासाठी उद्धव गट चांगलाच कामाला लागलेला आहे। ठीक वेगवेगळ्या मतदारसंघातून आपापले कार्यकर्ते आणण्याचं काम या आधीच सर्वांनी करून ठेवलेलं आहे। आता नक्की कुणाचा मेळावा सर्वात दमदार ठरणार आहे, कुणाचा मेळावा वरचढ ठरणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान या दोन्ही मेळाव्यांच्या माध्यमातून दोन्ही गट शक्ती प्रदर्शन करणार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून जेव्हापासून शिवसेना जन्माला आली तेव्हापासून दसरा मेळाव्याची परंपरा आहे। गेल्या वर्षापासून 2 दसरा मेळावे भरतायत। गेल्या वर्षीच्या दसरा मेळाव्यामध्ये चिन्ह आणि पक्ष या संदर्भात कोणताही फैसला झाला नव्हता। मात्र त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह या दोन्ही गोष्टी शिंदे गटाकडे गेल्या। एकूणच बघायला गेलं तर आपण आता दादर मध्ये आहोत। शिवसेना मेळाव्यासाठी आलेलो आहोत, दसरा मेळाव्यासाठी जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा होणार आहे। आणि सोबतच आपल्याला पाहायला मिळतं की या पार्क मध्ये फिरत असताना मला शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते जे आहेत ते भेटलेले आहेत। सोलापूरवरून ते आलेत, आपण त्यांच्याशी बात करूया। सर, काय सांगाल, कुठून आले आहात तुम्ही? सोलापूरवरून आम्ही दसरा मेळाव्यासाठी इथं आलेलो आहे। जवळपास सोलापूरवरून 5-1 हजार शिवसैनिक या ठिकाणी दाखल होतात, पण आमचे शिवसैनिक शिंदे गटासारख्या गाड्या घोड्या बाटली बिर्याणी हे असलं काय करून येत नाही। स्वतःच्या घरातून भाकरी बांधून स्वतःचं जेवण घेऊन जसे मिळेल त्या पद्धतीनं गाडी पकडून ते इथे येत आहेत। एवढा मोठा ना भूत ना भविष्य मेळावा होणार आहे। आणि तिकडचा जे मेळावा आहे गद्दारांचा, ती मेळावा शिवसेनेचा नसून गद्दारांचा मेळावा होतोय। शिवसेनेचा फक्त दसरा मेळावा एकच होतोय, ती माझी निष्ठावंत शिवसैनिकाचा उद्धव साहेबांच्या उपस्थितीत शिवतीर्थावरती होतोय। आणि तिकडे जे मेळावा होतोय ती डिजिटल वरचा मेळावा आहे, ती गद्दारांचा मेळावा आहे। खरं तर तिकडं मेळाव्याला यायला लोक देखील नाही, ती हजार रुपये 2-2 हजार रुपये देऊन तिकडे लोक आणते, ती दारूच्या बाटल्या देते, ती अजून वरनं बिर्याणी खायला देते, तरी देखील लोक यायला तयार नाही। ती शेवटी त्यांचा न विलाज झाला, माणसं कोणी यायची आणि असं त्यांना दिसेना। त्याच्यामुळे त्यांनी परत भाजपच्या नेत्यांचा हातपाय धरायला चालू केले तर, आणि त्यांनी सांगितले की भाजपच्या कार्यकर्ते मेळाव्यात पाठवा, आमची राहिली सुलेली इज्जत देखील मातीत जाईल। ही त्यांचा मेळावा आहे तसला। त्याच्यामुळे इथं फक्त एकच मेळावा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा, आणि इथून पुढच्या काळात देखील एकच मेळावा होणार, ती म्हणजे निष्ठावंत शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई, दादर। बाडगा असतो तो जरा मोठ्याने बांग देतो, नपुसंग असतो तो जरा जास्त कांदे खातो। असे फोटो लागलेले आहेत, असे बाळासाहेबांच्या बरोबर। चेहरा बघितला का, पोटात कळ आल्यासारखा चेहरा आहे, लगेच जायचंय मला, असा चेहरा आहे, असा। अरे बाळासाहेबांबरोबर तुम्ही जे फोटो लावताय, असे आमचं पण कधी हिंमत नाही झाली। शिवसेना आणि उद्धव गटाचे दोघांचेही आज मेळावे आहेत। उद्धव गटाचा मेळावा दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क इथे होणार आहे, तर शिंदे गटाचा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे। गेल्या वर्षापासून आपण बघतोय शिवसेनेचे 2 मेळावे होत आहेत। मागच्या वर्षी सुद्धा शिवाजी पार्कवर उद्धव गटाचा मेळावा झाला होता आणि बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा झाला होता। दोन्ही मेळाव्यांना
भरपूर गर्दी होती आणि याच गर्दीच्या माध्यमातून दोन्ही गट एकमेकांकडे किती ताकद आहे याचं शक्ती प्रदर्शन करत असतात। यावर्षी उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवाजी पार्क इथं, तर शिंदे गटाचा मेळावा, शिवसेनेचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे। दरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मेळाव्याच्या कार्यकर्त्यांकडून असं सातत्याने सांगण्यात येते की जवळपास 2 लाख कार्यकर्ते, 2 लाख शिंदे समर्थक या मेळाव्यासाठी तिथे उपस्थित असतील। तर दुसऱ्या बाजूला उद्धव गटाकडचे कार्यकर्ते म्हणतायत की तो मेळावा गद्दारांचा आहे आणि गद्दारच तिथे जातील असं सातत्याने सांगण्यात येतंय। दोन्ही मेळाव्याच्या माध्यमातून दोन्ही गट आपापलं शक्ती प्रदर्शन करणार आहेत। हे सगळं होत असताना कार्यकर्त्यांकडून मात्र आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आणि अनिल सावरे जोडले गेलेले आहेत। काही वेळापूर्वीच आपण अनिल सावरे यांच्याकडून आढावा घेतला, आता आपण जाणून घ्यात मनोज दयाळकर यांच्याकडून आपण काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? नक्कीच आपण बघितलं आज दसरा आहे आणि आजचा दिवस राजकीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे। आज 2 दसरा मेळावे हे पार पडणार आहेत। एक उभाटा गटाचा दसरा मेळावा तर दुसरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा पार पडणार आहे। आता आपण दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरती आहे। आपण बघू शकता की दसऱ्यामध्ये सोन्यांच्या विचार लुटण्यासाठी सर्व शिवसैनिक हे शिवाजी पार्क मैदानावरती येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसैनिक आता शिवाजी पार्क मैदानावरती जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे आणि यासाठी आता आपण बघतो उभाटा गटाकडून मोठ्या प्रमाणात जय्यत देखील तयारी करण्यात आलेली आहे। मोठा स्टेज बांधण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता की स्टेजवरती एकच पक्ष, एकच विचार, एकच मैदान, धगधगत्या मशालीचा धगधगता विचार या आशयाने हा दसरा मेळावा पार पडणार आहे। आणि आपण बघू शकता सर्वत्र ठिकाणी भगवमय वातावरण झालेलं आहे। भगवा झेंडे सर्वत्र ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि आपण बघतो शिवसैनिक देखील आता जमायला सुरुवात झालेली आहे। आपल्याबरोबर शिवसैनिक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। आता शिवाजी पार्कवरती आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय बोलाल, दसरा मेळाव्यासाठी तुम्ही आलेले आहेत, विचार सोन्यांचं जे विचार आहे ते लुटण्यासाठी तुम्ही मिळाले, काय सांगा? हा जो दसरा मेळावा आहे हा निष्ठावंतांचा दसरा मेळावा आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाठा उठा, स्वाभिमान बाळगा आणि जनतेला ठामपणे सामोरे जा सांगणारा हा पक्ष आहे। एकच पक्ष, एकच नेता आणि एकच मैदान असणारा, एकच विचार असणारा हा दसरा मेळावा आहे। आणि ही जी धगधगती मशाल आहे ती गद्दारांना आग लावल्याशिवाय राहणार नाही। यावर्षी त्यांचा अंत नक्कीच आहे। दुसरा दसरा मेळावा देखील पार पडत आहे आझाद मैदानावरती, त्याबद्दल तुम्ही काय? जो दुसरा दसरा मेळावा आहे तो दसरा मेळावा म्हणजे भाडोत्री लोक आणून फक्त गर्दी जमलेली आहे, दर्दी लोकांची आणि बाळासाहेबांना मानणाऱ्या निष्ठावंतांची इथे खरी ही जी सगळी जमलेलं आहे भगवा वादळ हे शिवाजी पार्कवर जमलेलं आहे। तुम्ही काय सांगाल? त्या ठिकाणी असं बोललं जातं की विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिक येत आहेत। विचारांचं सोनं जर लुटायचं असतं तर महाराष्ट्राचं लोखंड केलं नसतं। उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मातोश्रीवरनं कोरोना महाराष्ट्रातून हद्दपार केला। आताचे मुख्यमंत्री गद्दार मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं म्हणतात की आम्ही महाराष्ट्राची सेवा करायला आलोय। सेवा करायला आलेल्या मुख्यमंत्र्याने आणि मंत्रिमंडळाने दिल्लीमध्ये लोटांगण घातलं पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच्या दारात। ही निष्ठावंतांची शिवसेना आहे, ही रक्ताची नातं ठेवणारी शिवसेना आहे आणि ही खरी प्रामाणिकांची शिवसेना आहे। ही गर्दी नाही, ही दर्दी आहे आणि मला विश्वास आहे येत्या 2024ला घोडा मैदान जवळ आहे। गद्दारांना त्यांची जागा महाराष्ट्राची जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही। आपण आता ज्या नेत्याला एक मैदान भेटू शकत नाही, जर वेळेस मैदान बदलावं लागतं, तो काय निष्ठेची भाषा आम्हाला शिकवणार? निष्ठावंत जर बघायचे असेल तर शिवाजी पार्कवर येऊन बघावं लागेल आणि येणाऱ्या 2024ला सर्व शिवसैनिक मिळून त्यांना गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत। जय महाराष्ट्र। आपण बघू शकता की आगामी लोकसभा निवडणुका आहेत, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील येत आहेत आणि त्यावरती आता म्हणजे शिवसैनिक देखील बोलत आहेत की त्यांना गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि आपण बघू शकता की याच आता ज्या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे कशा प्रकारे शिवसैनिकांना आता निवडणुका जवळ आहेत त्या पार्श्वभूमीवरती कशा प्रकारे संबोधित करतायत। तसंच आपण बघू शकता की दोन्ही गटाकडनं शक्ती प्रदर्शन हे मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे। आणि आज आपण बघितलं दसरा
दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन केलं जातं आणि वध केलं जातं. त्या प्रकारे आता बघणं हे गरजेचं आहे की शिवसेना म्हणजे उभाटा आणि एकनाथ शिंदे यांची या दोन्ही गटाकडनं कोणत्या गटावरती मात केली जाते. आपल्यासोबत आता अनिल सावरे सुद्धा उपस्थित आहेत. अनिल सावरे आझाद मैदानावर आहेत. अनिल सावरे, आपण ऐकलं असेल की शिवाजी पार्क वरती जे उद्धव समर्थक आहेत ते काय म्हणतात की तिथे भाडोत्री माणसं गेलेली आहेत, ते निष्ठावंत नाहीयेत, ते गद्दार आहेत. आता तुम्ही आझाद मैदानावर आहात, आझाद मैदानावरच्या शिवसैनिकांची यावर काय प्रतिक्रिया असेल? नक्कीच त्याच्याला आपण पाहिलं तर जर आपण पाहू शकतो जे कार्यकर्ते जमलेले आहेत आपण पाहिलं तर ते म्हणतात की ते गद्दार उभाटा गट आहे, ते गद्दार आहे, त्यांनी आम्हाला खूप त्रास दिल्यामुळे आम्ही त्यांच्या त्रासाला कंटाळून जे आहे ते शिंदे साहेबांच्या सोबत आहोत. आणि जे कार्यकर्ते जे आलेले आहेत ते शिंदे साहेबांचं जे गरिबांसाठी जे मदतीचा हात जो पुढे करतात त्यामुळे ते जे कार्यकर्ते ते इथे येतात असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. एकंदरीत पाहिलं तर इथे कार्यकर्त्यांची गर्दी सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र 2 मैदानं जे आहेत तिथे 2 मैदानांमध्ये जो दसरा मेळावा आहे तो कशा प्रकारे पार पडणार आहे ते सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे. कोणत्या मेळाव्याला किती गर्दी होते आणि कशा प्रकारे कोणाची तोफ कोणावर धडाडते हे सुद्धा पाहणं तेजल तितकंच गरजेचं ठरणार आहे. जी, साधारण किती वेळामध्ये तिथे संपूर्ण तयारी पूर्ण होईल आणि मेळावा सुरू होणार आहे? मेळाव्याची तयारी परिपूर्ण झालेली आहे. कार्यकर्ते आता जमायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. मात्र अवघ्या काही वेळातच हा मेळावा जो दसरा मेळावा आहे मंत्री महोदय सुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे. आता नक्की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेवर कशी तोफ धडतात आणि उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेवर कशा प्रकारे तोफ धडतात आता अख्ख्या राज्याचं लक्ष या दसरा मेळाव्याकडे लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तेजल जी, मागच्या वेळेस जर दसरा मेळावा आपण घेतला तर मागच्या वेळी बीकेसी मैदानावर दसरा मेळावा झाला होता आणि यावेळेस आझाद मैदानावर झालेला आहे. आणि मागच्या वेळेसचं जर आपण बातम्या किंवा एकूणच सगळ्या गोष्टी बघितल्या तर कुठेतरी शिंदेंच्या मेळाव्याला जास्त गर्दी जमल्याचं तिथे दिसून आलं होतं. तर यावेळेसचा कयास काय आहे? तेजल, नक्कीच गेल्या वेळेस शिंदेंकडे चिन्ह आणि जे नाव आहे ते नसल्यामुळे यावेळेस शिंदेंच्या मेळाव्याला जास्त गर्दी होण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्या मंत्री महोदय असतील किंवा नेते मंडळी असतील यांच्याकडून दाट शक्यता वर्तवली जाते. त्याचं कारण म्हणजेच की काही महिन्यांपूर्वी शिंदेंना जे धनुष्यबाणाचं चिन्ह आहे आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर जे शिवसैनिक आहेत ते कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं असं कार्यकर्त्यांकडून बोललं जाते. तेजल, आता मी मनोज दयाळकरांकडे जाते. मनोज, आपण बघू शकतो अनिल सावरे यांनी मुख्य मुद्दा काढलेला आहे की यावेळेस पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह हे शिंदे गटाकडे गेलेलं आहे आणि मागच्या वर्षीपर्यंत जोपर्यंत दसरा मेळावा आला होता तोपर्यंत हा निर्णय झालेला नव्हता. तर आता शिवाजी पार्क मध्ये जे पण कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांच्याकडे शिवसेना हे नाव आणि पक्षाचं चिन्ह नाहीये, त्यामुळे त्यांचा कुठेतरी हिरमोड झाल्यासारखा वाटतोय का? नक्कीच आपण बघू शकता की यंदा शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना भेटलेलं आहे. त्यामुळे आता आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये दसरा मेळावा हा देखील दोन्ही ठिकाणी पार पडणार आहे. आझाद मैदानावरती एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडत आहे तर शिवाजी पार्क मैदानावरती उभाटा गटाचा हा दसरा मेळावा पार पडत आणि आपण बघू शकता थोड्या काही वेळामध्ये नागरिक येथे जमा होण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच काही वेळामध्ये आता दसरा मेळाव्याला सुरुवात देखील होईल. पण आपण बघू शकता की आता शिवसैनिक या ठिकाणी जमायला सुरुवात देखील झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये आता शिवसैनिक या ठिकाणी यायला सुरुवात देखील झालेली आहे आणि आपण बघू शकता की मागच्या वेळेमध्ये जो पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर आता हा दसरा मेळावा पार पडत आहे आणि या दसरा मेळाव्यामध्ये आता किती मोठ्या प्रमाणात गर्दी होते का हे देखील पाहणं गरजेचं आणि किती प्रमाणामध्ये उभाटा गटाकडनं हे शक्ती प्रदर्शन केलं जाते हे देखील तेवढंच पाहणं गरजेचं आहे. आणि आपण बघू शकता की उद्धव ठाकरे कशा प्रकारे या शिवसैनिकांना संबोधित करतात. तरी पण आपण आता शिवसैनिकांसोबत संवाद साधूया. काय सांगाल आपण, कारण की आता एक पक्ष आणि चिन्ह हे नाव आता एकनाथ शिंदेकडे गेलेलं आहे, त्यानंतर हा दसरा मेळावा पार पडतोय, काय सांगाल? आम्ही पक्ष आणि चिन्ह महत्वापेक्षा आम्हाला ठाकरे हे नाव खूप मोठं आहे. ठाकरे या नावाची गर्दी ही फक्त आणि निष्ठा काय असते त्या ग्राउंडवर येऊन बघितलं पाहिजे. आणि जे बाळासाहेबाला मानणार आहेत ते कधीच गद्दारी करणार नाहीत. हे झालेले सगळी ईडी सीबीआय ही या गोष्टीला भिवून हे गेलेले हे गद्दार आहेत आणि ह्यांच्या आयुष्यभर मरेपर्यंत ह्यांच्या कपाळावरचं नाव कधीही पुसल्या जाणार नाही. गद्दार हे कायम गद्दारच राहणार आहेत. त्यांनी कितीही काही केलं तरी त्यांना जरी ग्राउंड बदलावं लागतंय.
एका जागेवर ह्यांचा मेळावा होत नाही. शिवसेनेची परंपरा आहे, दसरा मेळावा हा शिवतीर्थावर होतो, तरी सर्व निष्ठावंत शिवसैनिक शिवतीर्थावरच येणार आहेत आणि दसरा सगळ्यात मोठा भव्य दिव्य होणार आहे. मागच्या वेळी देखील आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यामध्ये झालेली होती आणि आता आपण बघितलं पक्ष आणि चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेलं आहे. तरी आपण आता दसरा मेळावा पाहतोय कशा प्रकारे एकनाथ शिंदेकडे गर्दी जमण्याचं एकमेव कारण म्हणजे 40 जे गद्दार आमदार गेले ते खोके आणि 50 खोके घेऊन गेलेले आहेत. या प्रत्येक आमदाराला जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही प्रत्येक मतदारसंघातून कार्यकर्ते घेऊन या, गाड्या घेऊन या, त्यांना खायला मटण, प्यायला दारू आणि राहण्याची व्यवस्था आहे. त्यांच्यामुळे शिवसैनिक त्यांच्याकडे जात नाहीये. ते गद्दारांची पार्टी आहे. जे इथं जो शिवसैनिक येतो तो हा निष्ठेने शिवसैनिक येतो. हा शिवसैनिक गाड्यांनी नाही तर स्वतःच्या गाड्यांनी, बसनी, ट्रॅव्हल्सनी घरच्या भाकरी खाऊन आलेला आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसून देईल 2024 मध्ये हे 40 गद्दार भुई सपाट होतील आणि यांच्यावर एकही निवडून येणारा आमदाराला विश्वास आहे. आणि येणारा मुख्यमंत्री सुद्धा शिवसेनेचा असेल आणि पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत महाराष्ट्रातली जनता आणि सर्व शिवसैनिक उद्धव साहेबांसोबत आहेत. पण एकनाथ शिंदे यांच्याकडनं बोलत होता आम्ही विचारांचं सोनं लुटतंय, आम्हाला काही मतभेद करायचं ना, आम्ही विचारांचं सोनं लुटणार, आमचा दसरा मेळावा आहे. मला सांगा, एकनाथ शिंदे विचारांचं सोनं लुटत असेल तर एकनाथ शिंदेनी सांगतात की आम्ही हिंदुत्वासाठी गेलो. मग तुम्ही हिंदुत्वासाठी गेलात तर तुम्ही अब्दुल सत्तारला का घेऊन गेलात? तुम्ही म्हणताय की आम्हाला निधी भेटत नव्हता, अजित पवार सोबत आम्ही बसू शकत नव्हतो. मग तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसू शकता? याचं उत्तर एकनाथ शिंदे आम्हाला जाहीर सभेतून दिलं पाहिजे, त्यांच्या सभेतून. आपण काय सांगाल? निष्ठावंत कशाला म्हणायचं? जे स्वतःच्या पैशाने तिकीट काढून येतात त्याला निष्ठावंत म्हणायचं. मी धाराशिव मधनं आलेलो आहे. आमच्या इकडे गद्दाराच्या एक खेकडा म्हणून मंत्री आहे, त्यांनी गाड्या पाठवल्या त्या मतदारसंघात, तरीही एकही माणूस त्या गाडीत बसलेला नाही. त्याच्यामुळे गाड्या वापस गेलेल्या आहेत. निष्ठावंत कशाला म्हणायचे? जे स्वतःचे पैसे खर्च करून येतो ती शिवतीर्थावर येतो, दुसरीकडे जात नाही. निष्ठा आणि विष्ठावाली तिकडे आहेत, निष्ठावाली इथं आहेत. आपण बघू शकता की शिवसैनिकांना निष्ठावाले सर्व तिकडे आहेत आणि निष्ठावाले सर्व जे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी शिवाजी पार्क वरती आलेले आहेत. आणि आपण बघू शकता की यंदा 2024 मध्ये जी निवडणूक होणार आहे त्यामध्ये आम्ही त्यांना त्यांची जागा दाखवू असे शिवसैनिकांचं म्हणणं आहे. नक्कीच वेळोवेळी अनिल सावरे आपल्याकडून आणि मनोज डाळकर आपल्याकडून आम्ही इथली माहिती घेतच जाऊ. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.